वास येतो या वाकड्यातून? वाकळा धुवायला आल्या ती लय लांबून पाणी आणावं लागतं या. जवळ कुठं हापसा बी नाही आणि तिकडं नेऊन धुवायचं म्हणलं तर तिकडं लोक धुवू बी देत नाहीत. अन वाकळा फाटले बी आहे ती. अन छतातून पाणी बी गळतं या. रात्रभर मला झोपच आली नाही. वैर लेकरांनो, आता काय करावं सांगा बरं. आपल्या नशिबात असंच कुजणं हाय. यो वनवास कधी संपायचा कुणास ठाऊ. माय तू काय बी काळजी करू नकोस. आम्ही शाळा शिकून लय मोठं होऊ अन आपण चांगलं करत राहू. शिक्षणानं सारं जग बदलतं येतं माय. दादा बरोबर बोलते बघ माय. आम्ही अडाणी राहिलो आणि आमच्या वाट्याला असलं जगणं आलं. पण तुम्ही शाळा शिकून लय मोठं व्हा. तुझा बा म्या असं कामासाठी या गावाहून त्या गावाला पायाला भिंगरी बांधून फिरतोया. तुझा अशोक दादा म्हणाला आमच्याकडं 4 दिवस राहायला या, म्हणून म्हटलं राहावं लेकराकडं 4 दिवस. आता 4 दिवस झालं. माय आम्ही काम शोधतो या. आम्हाला काम मिळालं की तुझं बाचं काम बंद. आम्ही तुम्हाला सुखानं ठेवू. किती गुणाची माय माझी लेकरं. आता उठा आणि भाकर तुकडा खाऊन शाळेला जावा. मी काय म्हणतो, आता दुसऱ्या गावाला निघाय पाहिजे. लय दिवस झाले इथं राव. तुम्ही म्हणताल तसं उद्याच निघू. मग मी आपल्या पालीतल्या लोकांना सांगून येतो, त्यांच्या बरोबरच जाऊ. वय त्यांच्या संगच निघू. माय म्या शाळा शिकू. मला शाळेत जायचं या. अगो पोरी, आपल्या कुठं बाया पोरींच्या नशिबात शाळा शिकायचं हाय. आपल्याला शाळा शिकणं जमणार आहे का? तुझा अशोक दादा मात्र शिकून मोठा पोलीस झाला या. माय मग मला बी शाळा शिकायचंय. मला शाळा लय आवडती. आता तुला कसं समजावू. आपला एकतर काय ठाव ठिकाणा नसतो या. या गावाहून त्या गावाकडं सारखं फिरावं लागतं या. आणि तुला कशी शाळा शिकता येणार आहे लेकरा. चल उरक लवकर, आपल्याला दुसऱ्या गावाला जायचंय. अरे आवरा लवकर, तुमचं अजून बोलणं चालू आहे. वय उशीर होतोय निघाया. तुमचं झालं असेल तर निघा लवकर. वय झालं या. थोडी आवरावर राहिली या आणि निघूया लगेच. अव म्या काय म्हणते, आपल्या इमीला ठेवायचं का इथं अशोक कड? कुठं आपल्या मागं फिरवत बसायचं? इथं शाळेला घालू. अगं तुला काय येडबीड लागली काय? त्या पोराला आता कुठं नोकरी लागली या. आणि मध्ये मर्या त्याच्याकडेच आहे ती. अजून पुरीला ठेवायचं म्हणतीस वय. अव म्या फकीस्त विचारित होते, तुम्ही नको म्हणत असाल तर जाऊ आपल्या सोबत इमीला घेऊन. तुमचं बी बरोबर हाय, अशोकचा बी संसार हाय. पुरीला शाळेत धाडायचा विचार तुझ्या डोक्यात आला तर कसा? अव परम्या, एक सबूत बोलू नगस. निघा लवकर, तिकडे लोक वाट बघते ती. आई कुठे जायची तयारी चाललीये? जातो या मागाला. किती दिवस इथं बसून खायचं? बाबा कुठल्या गावाला जाणार? आणखी थोडे दिवस थांबला असता. आपल्या लोकांची बोरगाला पाल्या आहे ती. उद्या मोरले गावाला जाणार आहे ती. तेव्हा आज जायला पाहिजे. अगं इमे बघत काय उभी आहेस? तुझी कापडानीकडे उशीर होतो या निघाया. आई इमीला घेऊन जाऊ नको, मी तिला शाळेत घालणार आहे. अरे तुझं काय डोसकं बिस्क फिरलं की काय? पुरीला शाळेत घालतो म्हणतोस? लय शिकला म्हणजे शाना सोयर. बाबा
तुम्ही उगीच चिडता. त्यात एवढं चिडण्यासारखं काय आहे? चांगली शिकली तर कुठेतरी नोकरी करेल. आजकाल सगळं शिक्षणावर चाललंय. शाळा शिकून काय करायचं? घरात खायला अन्न नाही आणि ह्याच्या शाळेला पैक कुठला आणायचं? त्या परीस लगेच कुठं ठरतंय का बघू. तिच्या शाळेचा खर्च मी बघतो, तुम्ही काळजी करू नका. आणि लग्न करायला ती कुठं मोठी बाई झाली का? आता कुठं 6 वर्षाची आहे. तुम्ही तिकडं काय पण करा, मीला शाळेत घालणारच. तुझा बा असाच आहे. तुझ्या वक्ताला शाळेत घालताना बी असंच केलं होतं. तुझी आजी बरी, ती तुझ्या शाळेसाठी गावात राहिली भाकरी करून घालायला. तुला लिंग्याला आणि जिनूला म्हातारीनं सांभाळलं. तुझ्यामुळेच तर मर्या शाळा शिकल्या ती. तू म्हणतोस तर ठेवी मीला तुझ्याजवळ, शिकली तर शिकल. तुम्ही मायलेकरं काय करायचे ते करा. उद्या पुरीचं लगीन झालं नाही म्हणजे घरात ठेवून बसावं लागेल तिला. अहो बाबा, असं काय करता? माझ्या बानं मला शिकवली. मी अशी पायानी अदू आहे. माझ्या बाला वाटलं होतं माझं लग्न होईल की नाही, म्हणून मला शिकवली आणि तुमच्या घरात मी सून म्हणून आले. शिक्षण हे माणसाला माणसाप्रमाणेच जगायला शिकवतं. तुम्ही मुला शाळा शिकू द्या, तिला अडवू नका. अगं पोरी, सगळ्याली शाळा शिकवली तर घरात कोण बघायचं? बाबा, असं तिच्या आयुष्याशी खेळू नका. तिला शाळेची आवड असेल तर ठेवा तिला इथं. मी आणि सुमी तिला शाळा शिकवून तिच्या पायावर उभं करन. बरं, होऊ दे तुमच्या मनासारखं. राहू दे ती मेला तुमच्या जवळ. तुम्ही सगळ्यांनी एकच विचार केला असेल तर माझं कोण ऐकणार आहे? बाबा, तुम्ही दोघांनी किती हाल अपेक्षा सहन केला आहेत. किमान मुलांना तर शिकवून मोठं केलं तर तुमचं असं गावोगावी फिरणं तर बंद होईल. सुखाचे दिवस येतील. बाबा, शिक्षणाशिवाय पर्याय नाही. हो बाबा, राहू द्या इमीला आमच्याकडे. आम्ही तिला शिकवून. माझी सही काढत बसू नकोस. शाळेत जात जा. वहिनीबर भांडू नको. नीट ध्यान देऊन शाळा शिक म्हणजे झालं. येतो म्या. सुमे, आज इमीला शाळेत घेऊन जा. तिचे नाव शाळेत घालू नये. मला वेळ नाही तर मीच गेलो असतो. पोरं कुठं गेली? घरात कोणीच दिसत नाही. पोरांना जेवायला घालून शाळेत पाठव. बरं, मी तिला शाळेत घेऊन जाते. तुम्ही जा. इमू बाळा, तुझं आवर लवकर. आपल्याला शाळेत जायचंय. शाळा काय लांब नाही. हे काय 4-5 झोपड्या ओलांडून गेलं का? दगडी बांधकामाची मोठी शाळा आहे ती. तिथंच पहिलीचा वर्ग भरतो. तुझं आवर लवकर. बाई, अहो बाई. नमस्कार बाई. नमस्कार. हिचं नाव शाळेत घालायचं होतं. मुलीचं पूर्ण नाव काय? विमल नामदेव भोसले. हिची जन्मतारीख सांगा. जन्मतारीख तर माहित नाही, परंतु साल माहिती आहे. ठीक आहे, सांगा. 2018. नारळ आणला का? नारळ? आणि त्या कशाला? शाळेत नाव घातलं म्हणजे नारळ किंवा ₹100 द्यावा लागतो. तुम्हाला माहित नाही का? नारळ तर मी आणला नाही. ₹100 आता माझ्या जवळ नाही. मी नंतर आणून दिले तर चालेल का? ठीक आहे, चालेल. ये बाळा, बस इथे.
तुझी पाटी आली इकडे. अगं बाई, घरात तर 1 रुपया नाही. शेजारच्या लताक्काला विचारते. लताक्का, अहो लताक्का. अहो तुम्ही काय काम काढलं? तुमच्या जवळ 1.25 रुपया आहे का? इमूच्या शाळेत द्यायचे होते. कपाटात 1.25 रुपये आहेत का बघ बरं. हो मम्मी आहेत, दे यांना. आमचे हे घरी आल्यावर देईल. हे घ्या 1.25 रुपया आणि हा नारळ. आता आमच्या इमूच्या शाळेचं नक्की झालं ना? तुम्ही अगदी निश्चिंत राहा, तुमच्या इमूचं शाळेचं नक्की झालं. खूप खूप धन्यवाद बाई. तुम्ही माझ्या डोक्यावरचं ओझं कमी केलं. हिचे आई बाबा गावोगावी फिरून मागून खातात. हिची शिकण्याची खूप इच्छा होती, ती आज तुमच्यामुळं पूर्ण झाली.